मालिश बाळाच्या पोटाला सर्क्युलर मुवमेंटने म्हणजे गोलाकार गतीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बेंबीभोवती तुम्ही मसाज करू शकता. मोहरीचं तेल किंवा अगदी खोबरेल तेल जरी असेल त्याने देखील अंघोळीच्या आधी दररोज हा मसाज त्याला केला तर त्याचं पोट सॉफ्ट राहायला मदत होणार आहे. तसेच बायसिकल मुवमेंट म्हणजे बाळाला पाठीवर, तसं ते पाठीवरच झोपलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे पाय पकडून त्याची बायसिकल मुवमेंट, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याचा पाय थोडा पोटावर आला पाहिजे आणि अशा पद्धतीने थोडा प्रेस झाला पाहिजे, हे करू शकता. जसं आपली आई आजी किंवा आपणही बाळाला मालिश करतो त्याच्यामध्ये बाळाचे पाय जे आहे ते गुडघे पकडून अगदी पोटावर जोरात प्रेस करणं, बाळाचे पाय व्यवस्थित मूव करणं, जेणेकरून पोटातला गॅस हा पास होईल, त्याला सतत मूवमेंट करायला जागा मिळेल आणि एक मूवमेंट मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही बाळाच्या हालचाली पायाच्या करू शकता. या करताना व्यवस्थित हळुवारपणे प्लस थोडासा प्रेस किंवा थोडासा दाबही त्याच्या पोटावर आला पाहिजे, याची काळजी नक्की घ्या. योगामध्ये अगदी आपला गॅस पास होण्यासाठी सुद्धा पवनमुक्तासन सांगितलं आहे. ही मूवमेंट बाळाला कॉन्शियसली करता येणार नाही, म्हणून तुम्ही अर्ध पवनमुक्तासन म्हणजे एक पाय त्याच्या पोटावर घ्यायचा, हलकेसे प्रेस करायचा आपणच, दुसरा पाय पोटावर घ्यायचा, हलकेसे प्रेस करायचा, दोन्ही पाय पोटावर घेऊन थोडासा दाब द्यायचा. अशा पद्धतीनं पवनमुक्तासनाचं एक व्हेरिएशन तुम्ही बाळावर ट्राय करू शकता. काहीही हार्म नाही. मला माहिती आहे आई जेव्हा कुठलीही मूवमेंट बाळाकडून करून घेते तेव्हा ती कॉशियसली काळजीपूर्वकच घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही बाळाचा गॅस होण्याचा त्रास घरच्या घरी कमी करू शकता, आटोक्यात आणू शकता. या सगळ्या गोष्टींनी बाळ हसत खेळत राहील, किरकिर करणार नाही आणि त्याने पिलेलं दूधसुद्धा त्याला व्यवस्थित